नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे सावंतवाडीतील आंबोली या गावी आणि इथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल तुम्ही पाहू शकतात. इथे तुमच्या मुलांचं करिअर भवितव्य घडवण्यासाठी ह्या शाळेमध्ये तुम्ही त्यांचं ॲडमिशन करू शकतात. खूप अशी चांगली शाळा आहे इथे आंबोलीमध्ये. तसंच इथे येणारा पहिला जो पालकवर्ग आहे ना, तो आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी इथे ॲडमिशन नक्की करतो. आणि आज शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे इथल्या शाळेच्या शिक्षकांनी म्हणजे पूर्ण शाळेने मुलांच्या पहिल्याच दिवसासाठी बँड बाजा ठेवला होता आणि चांगल्या प्रकारे इथे तुम्ही सर्व शिक्षक पाहू शकतात की कशाप्रकारे उत्साहित आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पालक आणि स्टुडंट विद्यार्थी पण बँड बाजा वाजवत चांगल्या प्रकारे असं शाळेने उपक्रम दाखवलेला आहे. खूप अशी चांगली शाळा आहे आंबोलीमध्ये, तुम्ही पाहू शकतात. प्रत्येक मुलाला असं त्याचा आदर सत्कार करण्यात येत आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि पुष्पगुच्छ देऊन त्या मुलांना एवढं म्हणजे भारून टाकलं आहे की नाही, ही मुलं आपली जशी इथल्या शिक्षकांनी दाखवून दिलेले, पालकवर्गांना पण बुके दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि ते महिलांनी तर आपला कुंकू पण साजरा केलेला आहे चांगल्या प्रकारे. आणि तसं इथे पाहू शकतात की ते पूर्ण विद्यार्थी वर्ग आहे ना, तो खूप खुश आहे आणि इथे तुमच्या मुलाचं तुम्ही करिअर घडू शकता. त्यासाठी तुम्ही पाहू शकता की इथे किती मुलं उत्साहित आहे. तसंच शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे इथे पूर्ण बलून म्हणजे फुगे लावले आणि शिक्षक वर्ग एवढा खुश आहे ना की पहिलाच दिवस असल्या कारणाने ते पूर्ण वर्गामध्ये एंट्री करतात त्यांचं फुगे लावून म्हणजे चांगल्या प्रकारे मुलाचं स्वागत करणार आहे. तसं तुमच्या मुलाचं भवितव्यासाठी तुम्ही नेव्ही म्हणा, मिलिटरी किंवा एअरफोर्स अशी कुठची साईड घेऊन इथे तुम्ही या शाळेतून तुमच्या मुलाचं करिअर घडू शकता. त्यासाठी इथे येणाऱ्या पालकवर्गासाठी जे काय गाड्या असतील पार्किंगसाठी एवढी चांगली सुविधा केली ना की मस्त, म्हणजे आडव्या तिडव्या कशा पण सगळ्या गाड्या सुसज्ज अशा व्यवस्थित लावलेल्या आहेत. तसे इथे पाहू शकतात की सुरक्षा रक्षक म्हणून आमचे काका आहेत, ते येणाऱ्या मुलाची किंवा पालकांची पूर्ण हिस्ट्री घेतात, मोबाईल नंबर घेतात, त्याच्यानंतर त्यांना आत बाहेर पाठवले जातं. तसं इथे ते पाहू शकता या शाळेला ना इथे प्रथम क्रमांक मिळाला. माझी शाळा सुंदर शाळा अशी शाळा आहे. तसे इथे मोठं असं SSS असं लिहिलेलं आहे, म्हणजे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली असं लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मोठं पटांगण आहे, मोठी इमारत आहे तुमचं, म्हणजे ही शाळा आहे. आणि याच्या अपोजिट जे तुम्ही आता पाहू शकाल तिथे त्यांचं ते हॉस्टेल आहे, तुम्ही पाहू शकता. इथे पूर्ण त्यांचं वर्कआउट केलं जातं आहे आणि असं मोठं असं ग्राउंड आहे, खूप मैदान मोठं आहे आणि मुलांना खूप चांगलं वाटते ते. म्हणजे एकदम साफसफाई स्वच्छता एवढी, म्हणजे तुम्हाला कचरा हा दिसणारच नाही अशी सिंधुदुर्गामध्ये ही सावंतवाडीतील आंबोली घाटामध्ये ही शाळा आहे. आणि एक जंगलामध्ये म्हणजे इथला स्टाफ बघा तुम्ही, एकदम म्हणजे प्रत्येक मुलाची इथे नोंद केली जाते की कुठच्या वर्गात आहे. इथे येणाऱ्या पालकांसाठी बसण्याची चांगली सुविधा आहे. तसा इथला स्टाफ जो आहे ना तो एकदम सुसज्ज स्टाफ आहे बघा. पण प्रत्येक मुलाची चौकशी केली ते चांगल्या प्रकारे. तसंच इथे पाहू शकता की मुलांचा लंच टाईम झाला तर मुलं असं उड्या मारत कसं पण नाही, इतर शाळाप्रमाणे तुम्ही नाही पाहू शकत. इथे प्रत्येक मुलगा असा शिस्तबद्ध असा पाहतो. इथे गणपती बाप्पाचा फोटो लावला, इथे जेवणाचं दालन आहे, ते म्हणजे मोठी जागा आहे, ते पाहू शकता. हे बघा इथे सर्व मुलं एका ठिकाणी जेवत आहेत. तसंच इथे हे हिंदवी स्वराज्यावेळी स्त्रींची इच्छा असं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मुलांचं झोपण्याची जी व्यवस्था आहे, सगळ्यात मोठी झोपण्याची व्यवस्था एवढी शिस्तबद्ध आहे ना की विचारूच नका. म्हणजे मुलांना काहीच त्रास होणार नाही. प्रत्येकासाठी असे फॅन पण आहेत, अडगळ अशी काहीच नाही. मुलं इथे खुश होतात. आणि ते बॅगा पण बघा एकदम शिस्तबद्ध बॅगा लावल्या आहेत, अशा पण कुठं पण टाकल्या फेकल्या असं काही नाही. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे बाहेर चप्पलाचं स्टँड लावलेलं आहे, म्हणजे शूज बूट चप्पल जे काय असतील ना ते मुलं ते पाहू शकता तुम्ही. एकदम म्हणजे शिस्तबद्ध इथे मुलाला तुमच्या नोकरी मिळू नाही तर नाही मिळू, पण मुलाचं तुमचं करिअर नक्की शिस्तबद्ध होईल हे मी सांगू शकतो. तर इथे पाहू शकता की टॉयलेट बाथरूम पण एवढं क्लीन असतात की म्हणजे घाण ही अजिबात नाही. तसंच येणाऱ्या मुलासाठी चांगलं आरोचं पाणी ते प्लॅन तुम्ही पाहू शकतात. आणि ते जिम आहे, वर्कआउट करणाऱ्या चांगली मुलं इथे वर्कआउट करतात, जिम करतात, व्यायाम करतात. तर मित्रांनो, माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.